जय शिवराय सर्वांना शिवसकाळ। मित्रांनो, आज मी चाललो आहे तो चंदेरी गडावरती आणि माझा एक मित्र येतो आहे। 5 मिनटं सांगितली, 15 मिनटं झाली तरी पण काय अजून आला नाही। बघूया किती वाजता येतो। जय शिवराय मित्रांनो, मी दिनेश पाटील आपणा सर्वांचे माझ्या दिनेश पाटील व्लॉगमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज आम्ही आलो आहे चंदेरीगडला आणि माझ्यासोबत आहे लकी, प्राजक्ता आणि कृष्णा पाटील। जय शिवराय। जय शिवराय। हा जो समोर दिसतो तोच चंदेरीगड आहे। चंदेरी किल्ला साधारण 2300 फूट उंचीचा ठाणे जिल्ह्यातील माथेरान डोंगर रांगेत असलेला हा किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने कठीण समजला जातो। मुंबई पुणे लोहमार्गावरून कल्याणहून कर्जतकडे जाताना एक डोंगररांग दिसते। त्यातून आपला भला मोठा माथा उंचावलेला एक प्रचंड सुलका दिसतो, तोच हा चंदेरीगड। या किल्ल्याला भेट द्यायची असेल तर तुम्ही बदलापूर वांगणी या 2 स्थानकांवरून रिक्षाने गडाच्या पायथ्याशी असलेले चिंचवली हे गाव गाठावे व पुढे इथूनच ट्रेकला सुरुवात करावी। गडावर जात असताना तुम्ही वाट चुकू शकता, म्हणून ठिकठिकाणी चुन्याची मार्किंग आहे, ती बघूनच पुढे जावे। गडाच्या पायथ्याशी असलेली ही घनदाट वृक्षराजी, गवताळ, घसरडी वाट आणि मुरमाड निसरडा कातलमाथा म्हणजे सह्याद्रीतील एक बेजोड आव्हान आहे। जेव्हा पण याल या गडाला भेट देण्यासाठी तेव्हा आजूबाजूला असे मार्किंग केलेली आहे। या मार्किंगला पकडूनच सरळ जंगलातून वर जावे।
समोर दिसणारी ही मुलं रस्ता चुकून डोंगराच्या कातल माथ्यावर चढून गेली आणि खाली उतरताना त्यांची पुरती दैना झाली. शक्यतो नवीन असाल तर गावातून एक वाटाड्या घ्यावा. हा जो बघता हा गडाचा मुख्य प्रवेशद्वार आहे. आता आपण आलोय गडाच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ आलोय आपण. हा मुख्य प्रवेशद्वार आहे गडाचा. तो दिसतोय, तो जो वरती दिसतोय त्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची जवळपास 3.5-4 फुटाची पितळेची मूर्ती आहे. त्याच्यावर कसं जायला मिळेल काही माहीत नाही. जायला मिळालं तर जाणार, नाहीतर मग खाली गुफा आहे तिथूनच रिटर्न येणार. गडावरील पहिलं पाण्याचं टाक आहे. इथं लिहिलं की पिण्याचं पाणी आहे, पण त्याच्यात गाळ खूप आहे. मित्रांनो, फायनली आम्ही चंदेरी गडाच्या त्या गुहेमध्ये आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता शंकराची पिंड आहे. चंदेरी मातेची मूर्ती आहे इथं. एक शंकराची पिंड आहे आतमध्ये आणि नंदी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देखील आहे इथं. आणि या गडाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या गडावरून चोहूबाजूने असलेले आसपास असलेले सर्व किल्ले हे नजरेस पडतात. म्हणून या किल्ल्याचा टेहलनी चौकी म्हणजे चौकीसारखा वापर केला असावा. आम्ही गडाच्या माथ्यावर नाही जाऊ शकलो, कारण तिकडे जाणारी वाट ही निसरडी होती. रोपच्या साहाय्याने जावे लागते, अन्यथा रोप नसेल तर जाण्याचे धाडस करू नये.
ड्रोनच्या साह्याने आम्ही गडाची काही मनमोहक दृश्य टिपली. त्यात गडाच्या माथ्यावर असलेले छत्रपती शिवाजी महाराजांची 3 ते 4 फूट उंचीची पितळेची मूर्ती देखील आमच्या नजरेस पडली. गुफा आहे. याच्यामध्ये तुम्ही जवळपास 50 ते 60 लोक आरामात राहू शकतात. नाईट स्टे करायचा असेल तर गडावर वरती जाण्याचा प्रयत्न केला आम्ही, पण वरती शक्य नाही होत म्हणून रिटर्न आलो. नाव नाही ना, पूर्ण नाव टाकल्यामुळे तुम्ही बघू शकता इथे कशी घाण केलेली आहे. या गडावर किती नावं लिहून ठेवलेली आहेत. मित्रांनो, तुम्ही गडावर येता, तुम्हाला जर संवर्धनाचं काम जमत नसेल तर अशी घाण देखील करू नका आणि गडावर येऊ देखील नका. जर तुम्हाला अशीच घाण करायची आहे तर आपल्या घरातील भिंतींवर करा. तिथं काय लिहायचं लिहून ठेवा. या स्वराज्यातील गडकिल्ले ही तुमची अशी घाण करण्यासाठी नाही आहे. आज महाराष्ट्रात असंख्य अशा संस्था आहेत की जे गड संवर्धनाचे कार्य करतात. गडावर साफसफाई देखील करत असतात नेहमीच. पण पर्यटक येऊन अशीच जर घाण करत असतील तर त्यांनी देखील कुठेतरी कठोर पावलं उचलावी आणि हे सगळं बंद झालं पाहिजे. या गडाला जर तुम्हाला भेट द्यायची असेल मित्रांनो, तर तुम्ही बदलापूर किंवा वांगणी स्टेशनला येऊन तिथून पुढे रिक्षाने येऊ शकता. गडावर पोहोचण्यासाठी जवळपास 2.5 ते 3 तास लागतात आणि चढाई पण सरळ आहे, त्याच्यामुळे थोडी दमछाक देखील होते. आजचा हा चंदेरी गडाचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि बाजूला असलेली बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे पुढचे येणारे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. जय शिवराय मित्रांनो.